सत्ता आल्या सोयाबीनला 6,000 रुपये दर देऊ असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलं होतं। असंच आश्वासन मध्य प्रदेशात सुद्धा देण्यात आलं होतं। मात्र मध्य प्रदेशात सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले नाहीत आणि त्यामुळे महाराष्ट्रात सोयाबीनला चांगले दर मिळतील का असा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया। विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडाभर झालाय, तरीही राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडाभर झालाय, तरीही राज्यात सरकार स्थापन न झाल्यानं सोयाबीन उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय। प्रचाराच्या काळात सत्तेत आल्यास सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचं आश्वासन महायुतीनं शेतकऱ्यांना दिलंय। महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानं सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र अद्याप सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही, तसंच सोयाबीनच्या दरातही वाढ झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन घरातच ठेवलंय। भाव नसल्यानं सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक घटलीय। सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर माहितीने म्हटलं होतं की आम्ही 6,000 भाव देऊ, परंतु सध्या 4,892 पण भाव मिळत नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली आवक रोखून धरली आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाल्यावर भाव वाढेल। हमी भाव केंद्रावरील ओलाव्याचा निकष 12 वरून 15 झाल्यानंतर बाजारातील दर वाढण्याची आशा शेतकऱ्यांना होती। मात्र हमी भावानं खरेदी केंद्राला वेग आला असतानाच बाजारातील सोयाबीनचे दर स्थिर आहेत। सोयाबीनचा 4,892 हा हमी भाव आहे। सध्या सोयाबीनला 3,200 ते 4,100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय। हमी भावापेक्षाही सोयाबीनचे दर कमी असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतंय। सरकार स्थापनेत नेते गुंग असल्याची संतप्त प्रतिक्रिया वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दिली आहे। 6,000 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्याचं सोयाबीन घेऊ अशी घोषणा केली होती। तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ही घोषणा केली होती। पण आजही शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे सोयाबीन या घोषणेमुळे अजूनही त्यांनी शिल्लक ठेवला आहे, पण सरकारचं काही याच्याकडे लक्ष नाही आहे। सरकार स्थापनेतच गुंग आहे। भरपूर दिवस निघून गेले, आम्हाला पैशाची गरज आहे। पुन्हा आता हे रब्बीची पुन्हा पेरणं हे ते सगळं त्यासाठी पैशाची खूप गरज असते आणि यांच्याकडनं सध्या काही दिसत नाही। ओपन मार्केटला जर न्यावं तर 3,500-4,000 भाव आहे सोयाबीनला। बाकी सगळ्या वस्तू वाढल्या पण आमचे सोयाबीनचे भाव नाही वाढले। तर मला तरी वाटते कमीत कमी 6,000 तरी भाव सोयाबीनला द्यायला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं। निवडणुकीनंतरही सरकार स्थापन न झाल्यानं मोदी यांच्या आश्वासनाची देखील पूर्तता होताना दिसत नाही। सोयाबीनला हमी भाव नसल्यानं सोयाबीनचं काय करायचं असा प्रश्न यवतमाळमधल्या शेतकऱ्यांना पडलाय। पूर्ण निवडणूक आहे होऊन सगळं तुमचे कार्यक्रम आटपून आमचं काहीच नाही होऊन राहिलं बा। कापसाला भाव नाही, 7,000 रुपयात आम्ही का करायचं? 4,000 रुपये सोयाबीन मध्ये का करायचं? आम्हाला तर अशी मरणाची हे आणली तुम्ही। विधानसभेच्या इलेक्शनमध्ये फडणवीस आणि मोदी साहेबांनी सांगितलं होतं सोयाबीनला भाव 6,000 रुपये देऊ, कापसाला पण भाव देऊ। विधानसभेचं झालं, सर्व झालं निवडणूक, पण अजून कापसाला सोयाबीनला भाव मिळाला नाही। 3,000 आणि 4,000 रुपयाने सोयाबीन खपत आहे आणि कापसाचे तसेच सर्व घरी पडलेले आहे कापूस। तेलाच्या पिप्याचे भाव 2,500-3,000 रुपये झालेले आहे। त्या कास्तकारांना करायचं काय? निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन न विकण्याचं आवाहन केलं। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता काँग्रेसचे नेते, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातले नेते सोयाबीनच्या भावासाठी रस्त्यावर उतरणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। सरकार स्थापन नेमकी कधी होईल आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव कधी मिळणार असा सवाल सध्या शेतकरी विचारताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह वर्ध्याहून मिलिंद आंदे आणि यवतमाळवरून श्रीकांत राऊतसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।